Hello, boys and girls. How are you? Good morning, all of you. Let's start page number 70. The name of the lesson is The Two Gentlemen of Verona, page number 70. Passage number 3. I will read the whole passage number 3. Please listen carefully. Pan number 70. The Two Gentlemen of Verona. पान नंबर 70. पॅसेज नंबर 3. तिसरा पॅसेज सगळ्यांनी पुस्तकात बघा. डू नॉट लुक हिअर अँड देअर. लिसन केअरफुली. आय विल रीड द होल पॅसेज नंबर 3. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. They are also found selling newspapers by the narrator one stormy night. One day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. Although it doesn't come in the narrator's way, he takes them there. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. The boys are very useful to the narrator. Narrator means लेखक. नॅरेटर म्हणजे कोण? लेखक. कथालेखक, निवेदक, someone who tells a story, storyteller. कथा सांगणारा किंवा निवेदक. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. नॅरेटरला ती मुलं अतिशय उपयुक्त वाटली. युजफुल म्हणजे उपयुक्त, उपयोगी वाटणे. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय. त्या लेखकाला ती मुलं अतिशय व्यवस्थित वाटली. सॅटिस्फाय म्हणजे समाधान करणारी. ती मुलं लेखकाला अतिशय उपयोगी वाटली. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर्स रिक्वायर. नॅरेटरच्या अपेक्षेनुसार ते त्याच्या सगळ्या शंकांचं, लेखकाच्या सगळ्या शंकांचं समाधान ती मुलं करत होती. विलिंग टू सॅटिस्फाय आहे की नाही, म्हणजे उत्सुकतेने त्यांच्या सगळ्या प्रश्नांची ती उत्तरं देत होती, त्याचं समाधान करत होती त्यांचं. They are also found selling newspapers by the narrator one stormy night. Means the Nicola दोन मुलं त्यांना ते they are also found selling newspaper. The two boys are selling newspaper one stormy night. फाउंड द नॅरेटर. नॅरेटरला ती एका स्टॉर्मी नाईटला, स्टॉर्मी नाईट म्हणजे काय? वादळी रात्र. लेखकाला ते एका थंडीच्या रात्रीत न्यूजपेपर विकताना आढळली. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी. एका दिवशी लेखकाने त्यांना विचारलं की मी तुमची काही मदत करू शकतो का? दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट to the nearby village Poleta. They say means the boys say to the narrator that they will be very grateful. त्या दोन मुलांनी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला आम्हाला मदतच करायची असेल तर इफ दे गेट अ लिफ्ट टू नियर बाय विलेज पोलेटा. जवळच एक पोलेटा नावाचं खेडं होतं, त्या खेड्यात त्यांना जायचं होतं. आणि मुलांनी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला आम्हाला खरंच मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला या पोलेटा नावाच्या खेड्याजवळ लिफ्ट द्या, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत तुमच्या गाडीने सोडा. अल्दो इट डझंट केम इन द नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. इट डझंट मीन्स पोलेटा डझंट केम इन द नॅरेटर्स वे. पोलेटा हे खेडं जे होतं ते लेखकाच्या रस्त्यावर नव्हतं, त्याला तिकडे जायचं नव्हतं. पण अल्दो इट डझंट केम इन द नॅरेटर्स वे म्हणजे पोलेटा डझंट कम इन द नॅरेटर वे ही टेक्स देम देअर. तरी लेखकाने त्यांना त्या पोलेटा नावाच्या खेड्यात सोडलं.
The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe. When they came in the Poleta village, the boys get down from a car of the narrator. Then they went towards a building and asked the narrator to wait in a nearby cafe. खेडेगावात पोहोचल्यावर ते काही बिल्डिंग समोर उतरले आणि बिल्डिंग समोर उतरल्यावर त्यांनी लेखकाला सांगितलं की तुम्ही इथे जवळच एक कॅफे आहे, त्या कॅफेत तुम्ही आमची 1 तास वाट बघा. अंटिल दे रिटर्न विदिन ॲन अवर. जोपर्यंत आम्ही 1 तासामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही आमची तिथे त्या कॅफेमध्ये वाट बघा. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, पुढे काय करते बघा. आय विल रीड द पॅसेज नंबर 4. लिसन केअरफुली. पॅसेज नंबर 4 वाचतोय बघा, नीट लक्ष द्या. इगरनेस लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉयज अप टू अ place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. So keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. This story distinctly talks about how true the amplification says, where there's a will, there's a way. Now, passage number 4. Eagerness leads the narrator to follow the boys up to a palace which is actually a hospital. The boys came down from a car and they went towards a building. And when narrators went towards the building and they follow the boys, narrator find that the building is actually a hospital. Eagerness leads the narrator to follow the boys up. Eagerness म्हणजे उत्साह. Eagerness उत्सुकतेपोटी. leads the narrator to follow the boys. उत्सुकतेपोटी लेखक त्यांच्या मागे मागे गेले. To place which is actually a hospital. जिथे ते 2 मुलं गेले होते ती बिल्डिंग नसून खरोखर ते हॉस्पिटल होतं, एक रुग्णालय होतं. ऑन पिपिंग थ्रू अ रूम. पिपिंग म्हणजे डोकावणे. पिपिंग म्हणजे काय? डोकावणे. ऑन पिपिंग थ्रू अ रूम. रूममध्ये बारीक फटीतून डोकावून पाहिल्यावर व्हॉट दे हॅड सीन, त्यांना काय दिसलं? लेड बाय अ नर्स. त्यांना तिथे नर्स दिसली. ही सॉ अ नर्स. ही रिअलाइजेस दॅट द बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल. व्हेन ही पिपिंग इन टू द रूम, द नॅरेटर सॉ the boys are talking to a girl who resembles them. Resembles. Have a similar appearance. Resembles म्हणजे काय? Have a similar appearance. सारखे दिसणे, साम्य असणे, आहे की नाही? आणि टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल्स देम म्हणजे ती दोन्ही मुलं आणि ती मुलगी सारखीच एकसारखीच दिसत होती. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग and thus asked the nurse the details about the boys. He does not feel like intruding. Intruding चा अर्थ बघा इकडे. Intruding. Intrude. Come to a place where one is uninvited. Come to a place where one is uninvited. म्हणजे आमंत्रण नसताना जाणे. Intrude म्हणजे काय? आमंत्रण नसताना जाणे किंवा नाक खुपसणे. आमंत्रण नसताना जाणे म्हणजे intruding. He does not feel like a intrude
लेखकाला असं अजिबात वाटलं नाही की आपण मध्ये मध्ये करतोय किंवा त्यांच्या वैयक्तिक बाबतीत नाक खुपसतोय, असं अजिबात त्यांना वाटलं नाही. अँड धस आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. अँड द नॅरेटर आस्क द नर्स द स्टोरी ऑर डिटेल्स अबाउट द बॉईज. या 2 मुलांबद्दलची माहिती त्यांनी त्या नर्सला विचारली. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी. आणि जेव्हा नॅरेटरनी त्या नर्सला विचारलं मुलांबद्दल, तेव्हा त्या सिस्टरने किंवा नर्सने टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग, हृदयद्रावक. हार्ट रेंडिंग म्हणजे काय? हृदयद्रावक कहाणी. इथे बघा काय अर्थ आहे हार्ट रेंडिंग. कॉझिंग ग्रेट सॉरो. हार्ट रेंडिंग म्हणजे काय? हृदयद्रावक कथा आहे की नाही. हार्ट रेंडिंग, हृदयद्रावक किंवा खेदजनक. हार्ट रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर. त्यांची हृदयद्रावक किंवा खेदजनक कथा अशी होती की त्या मुलांचे जे वडील होते, देअर फादर बीइंग किल्ड इन द वॉर. त्या काळात जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धात त्यांचे वडील मारले गेले होते. अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉईड इन द वॉर. आणि त्यांचं घरसुद्धा त्या युद्धामध्ये नष्ट झालेलं होतं, काहीच शिल्लक नव्हतं, बेचिराग झालेलं होतं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि त्यांची जी बहीण होती त्या बहिणीला पाठीचा क्षयरोग झालेला होता. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग त्यांना झाला होता. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर. ते मुलं एका छोट्याशा आडोशाला राहत होते. शेल्टर म्हणजे आडोसा किंवा झोपडी. इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. ते दोघे भाऊ एका कच्च्या झोपडीत राहत होते आणि बहिणीच्या उपचारासाठी. शेल्टर अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. बहिणीच्या उपचारासाठी अक्षरशः ते उपाशीसुद्धा राहत असत, कारण त्यांना बहिणीची काळजी होती. त्या बहिणीच्या उपचारासाठी ते उपाशी राहून पैसे जमा करत होते. स्टार, उपाशी राहणे आहे की नाही. पे फॉर द सिस्टर्स ट्रीटमेंट, बहिणीच्या उपचारासाठी ते सर्व पैसे जमा करत होते. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर्स दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आता याचा अर्थ बघा, वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. इकडे अर्थ आहे वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. नॉट रिड्यूस इगरनेस टू डू समथिंग. नॉट रिड्यूस इगरनेस टू डू समथिंग. उत्साह कमी न होणे. आणि या सर्व परिस्थितीत सुद्धा त्यांचा उत्साह अजिबात कुठेही कमी झालेला नव्हता. त्यांच्या बहिणीला क्षयरोग झाला होता, आईवडील वारले होते, राहायला खायला काही नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. दे आर नोबल अँड जंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल वे. ते कसे होते? दे आर नोबल आहे की नाही. ते स्वतः नोबल म्हणजे उमदे. नोबल, जंटल म्हणजे शांत, जंटल म्हणजे शांत, अँड ग्रेट ह्युमन म्हणजे अतिशय थोर मानवते होते. इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. सबटल म्हणजे डिफिकल्ट टू फाइंड आउट. सबटल म्हणजे काय? डिफिकल्ट टू फाइंड आउट. गूढ किंवा सूक्ष्म असे रस्ते कोणाला सापडत नाही, गूढ किंवा सूक्ष्म. इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. त्यांचा मार्ग जो होता अतिशय कठीण होता, दुर्दम्य असा होता, पण तरी त्याच्यावरून ते चालत होते. द स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज. ॲम्प्लिफिकेशन, फोकस ऑन अ ट्रीटमेंट. फोकस ऑन अ ट्रीटमेंट. ही कथा किंवा ही स्टोरी काय कळतं आपल्याला या स्टोरीवरून? ॲम्प्लिफिकेशन सेज म्हणजे आपल्याला असं कळतं व्हेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. या गोष्टीतून आपल्याला असं कळतं की जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. म्हणजेच
जर तुमच्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल की आपल्याला इंग्रजी ह्या विषयामध्ये चांगल्या प्रकारचं नॉलेज कमवायचं आहे, तुमच्या मनात जर प्रचंड इच्छाशक्ती असेल की आपण चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो, तर तुम्ही ते प्रयत्नांती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. सो दॅट वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. फक्त इच्छा तुमच्या मनात पाहिजे. ओके, हॅव अ वंडरफुल डे. टुमॉरो वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. उद्या आपण इंग्लिश वर्कशॉप आणि पुढचं चॅप्टर बघणार आहोत. ओके, हॅव अ नाईस डे. टेक केअर.